नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आश्रम शाळेमधील शिक्षकेतर भरती प्रक्रिया कशी असावी या संदर्भात 22 एप्रिल 2026 चा एक महत्वाचा शासन निर्णय अर्थात जी आर आलाय. आपण थोडक्यात समजून घेऊया या जी आर मधले 5 प्रमुख मुद्दे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की नवीन नियम जो आहे आश्रम शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी भरती आणि सेवार्थ प्रणालीमध्ये नाव नोंदण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना त्यांनी काय दिलेल्या समजून घेऊया. दुसरा मुद्दा पूर्व मान्यता सक्तीची असणार आहे. पद भरण्यापूर्वी रोस्टर तपासणी आणि शासनाची पूर्व मान्यता अनिवार्य. जाहिरातीची मुदत कशी असणार आहे, जलद मान्यता कशी मिळणार आहे आणि कडक कारवाई काय होणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. बघा, हा जो जी आर आलेला आहे हा जी आर आहे 22 एप्रिल 2026 चा जी आर आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडनं जी आर आलाय. टायटल आहे स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विभाभज म्हणजेच त्याला आपण म्हणतो VJNT या प्रवर्गातील आश्रमशाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचे, नियुक्तीचे आणि वेतनाकरिता सेवार्थ प्रणालीमध्ये अंतर्भाव करण्याबाबतचे मार्गदर्शक सूचना. आता प्रश्न हा पडतो की जी आर का आला. पहिला मुद्दा आहे की शालार्थ ID घोटाळा जो झालेला आहे, शालार्थ ID घोटाळा यामध्ये परत असं काही होऊ नये यासाठी हा नवीन जी आर आलेला आहे. दुसरा मुद्दा, शिक्षकेतर भरती होणार आहे का, तर यस. 21 वर्षानंतर 21 वर्ष झाली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही. कोर्टाने यावरती स्टे आणला होता आणि हा स्टे सुद्धा उठलेला आहे. सो भरती प्रक्रिया सुद्धा राबवायची आहे, त्याच्यासाठीच हा जी आर मुख्यत्वे आलेला आहे. मी तुम्हाला जी आर कडे घेऊन जातो. जी आर खूप मोठा आहे, थोडा क्लिष्ट तुम्हाला जाणू शकतो. बघा, जी आर टोटल 5 पेजेस आहे. तुम्ही बघू शकता हा जी आर. त्यामध्ये प्रस्तावना त्यांनी टाकली आहे. तुम्हाला माहिती असेल 1953 पासून आश्रमशाळा ह्या चालू आहेत. आश्रमशाळा ह्या कुणासाठी आहे, विमुक्त जाती भटक्या जमाती, ज्याला VJNT आपण म्हणतो, VJNT म्हणतो म्हणजेच VJBJ म्हणतो आपण त्याला. विशेष मागास प्रवर्ग ज्याला आपण स्पेशल बॅकवर्ड क्लास SBC म्हणतो. आणि ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींना शिक्षण देण्यासाठी निवासी आश्रमशाळा 1953 पासून चालू आहे. त्यामध्ये सुधारणा करून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा सुद्धा सुरू करण्याचे धोरण राबवण्यात आलेले आहे. आता राज्यातील ह्या सगळ्या सुविधा या विद्यार्थ्यांना देण्यासाठी या आश्रमशाळा चालू आहेत. या आश्रमशाळेमध्ये कोणती पद नियुक्ती केली जाते, तर त्यामध्ये 8 वेगवेगळी पदं तुम्ही बघू शकता. कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, शिपाई, वसतिगृह अधीक्षक, स्वयंपाकी मदतनीस, कामाठी ही पदं यामध्ये काय नियुक्त केली जातात. मग या पदांना नियुक्ती देण्यासाठी काही शासनाचे परिपत्रक, शासनाच्या जी आर पण आहे. त्या संदर्भात आता नवीन पद्धतीने हे नियुक्ती कशी करावी या संदर्भातलं शासनाचं हे परिपत्रक आहे. ज्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी दिलेला आहे की पदभरतीच्या जाहिरातीस मान्यता घेण्याबाबत शैक्षणिक संस्थेने व्यवस्थापनाने करावयाची कार्यवाही काय असावी, हा एक मुद्दा यामध्ये दिलेला आहे. दुसरा मुद्दा, सहाय्यक संचालक, प्रादेशिक उपसंचालक, संचालक यांनी करावयाची कार्यवाही काय आहे ते सांगितलंय. तिसरा मुद्दा यामध्ये आहे शासन स्तरावर करावयाची कार्यवाही काय असावी. चौथा मुद्दा यामध्ये आहे पदभरतीच्या जाहिरातीस मान्यता दिल्यानंतर शैक्षणिक संस्थेने करावयाची कार्यवाही. आणि पाचवा मुद्दा यामध्ये आहे बघा, संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर नेमणुकीस मान्यता देताना करावयाची कार्यवाही. असे 5. आणि हा 6वा मुद्दा आहे वैयक्तिक मान्यता VJNT सेवार्थ प्रणालीमध्ये अंतर्भाव करताना करावयाची कारवाई. हे सगळे 6 घटक. आणि 7वा आहे इतर अनुषंगिक तरतुदी. आता हे सगळे ह्या जी आर मध्ये सांगितलेले आहे. सुनील तुंबारे सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं सैनिशी हा जी आर आलेला आहे. आता या जी आर मधले प्रमुख मुद्द्यांवरती मी तुम्हाला एकदा आपण बघूया काय काय मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्या माहितीतले जर कोणी शिक्षक असेल, कोणी विद्यार्थी असेल ज्यांना TET करायची आहे, TET एक्झाम द्यायची आहे, पात्र व्हायचं असेल, तर इग्नाइट अकॅडमीची द्रोणा बॅच 10.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड चालू झाली. ज्या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1, 2 आणि 3 पेपर 1+2 एकत्रित बॅच तुम्हाला मिळणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड तुम्हाला हवं तेव्हा पाहता येऊ शकतं. ह्या बॅच मध्ये तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार. लगेच जॉईन करून घेऊ शकता. ज्यांच्याकडे बुक किट आहे त्यांना ही बॅच मिळणार आहे. सो या बॅच मध्ये तुम्हाला विशेष वैशिष्ट्य असे की 5,000+ निकाल देणारी टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. PDF स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, दररोज महारिव्हिजन सेशन असणार आहे. नवा दिवस नवी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन, 350+ टेस्ट सिरीज आहे, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ अवेलेबल आहे. नक्की जॉईन करा. याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या मित्रांना कळवा. आणि अजून एक महत्वाचं की तुम्हाला एक बिग सरप्राईज 24 तारखेला संध्याकाळी 8 वाजता मिळणार आहे. बघायला विसरू नका. त्यासाठी खाली लिंक पण दिली आहे. लिंकवर क्लिक करून आता जॉईन करून ठेवा. बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आणि विशेष शिक्षक भरतीची सगळी माहिती तुम्हाला यापुढे मेन चॅनलवरती नाही,
या चॅनलवरती मिळणार आहे. सो हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा पहिला मुद्दा आहे की कोणती पदे भरता येतील. मंजूर असलेली पदे मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे इथे बघा पहिलं कनिष्ठ वरिष्ठ लिपिक आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, प्रयोगशाळा परिचर आहे, शिपाई असेल, वसतिगृह अधीक्षक असेल, स्वयंपाकी असेल किंवा मदतनीस असेल, ही पद या ठिकाणी भरली जाणार आहे. कुठे? आश्रमशाळा किंवा वसतिगृह जे आहेत, आश्रमशाळाचे वसतिगृह त्यामध्ये ही पद भरली जाणार आहे. उदाहरण दिलंय बघा, एखादा शिपाई निवृत्त झाला असेल किंवा नवीन संच मान्यतेमध्ये पद वाढले असेल तर त्या रिक्त जागेवर नवीन भरती करण्यासाठी आता या GR मधील सर्व नियम पाळावे लागतील. बघा एखाद्या ठिकाणी शिपाई कदाचित मृत्यू झाला असेल, सेवानिवृत्ती असेल, स्वेच्छानिवृत्ती असेल किंवा संच मान्यतेनुसार नवीन पद तिथे तयार झाला असेल तर त्या ठिकाणी भरती करताना ही भरती ह्या पदांची भरती करायची आहे आणि त्यासाठीचा हा GR आहे. मग यामध्ये टप्पा 1 त्यांनी काय दिलं, जाहिरात देण्यापूर्वीची तयारी काय, पूर्व मान्यतेसाठी कोणाची काय जबाबदारी असेल. बघा संस्थेची जबाबदारी काय असणार आहे, रोस्टर तपासणी करणं, पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे हे निश्चित करणं, प्रमाणपत्र काय घ्यायचं त्यांना, न्यायालयात कोणताही वाद प्रलंबित नसल्याचे लेखी प्रमाणपत्र घेणं त्यांना गरजेचं असेल आणि प्रस्ताव शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन श्रेणी माहितीसह पाठवणं गरजेचं असणार आहे. शासनाची कार्यवाही काय असते, 15 दिवसांची मुदत, अधिकारी प्रस्ताव मिळाल्यापासून 15 दिवसात सर्व कागदपत्रांची संच मान्यता असेल, रोस्टर असेल तपासणी करून घेतील आणि त्रुटी असेल तर 10 दिवसात त्या संस्थेला कळून त्या त्रुटी पण तयार करून घेतील किंवा नवीन प्रस्ताव तयार करून घेतील. टप्पा 2 असेल जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निकष, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यायची असेल तर मुदत असेल बघा, परवानगी मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत जाहिरात देणे बंधनकारक असणार आहे. कुठे द्यायची जाहिरात, जिल्ह्यामधील सर्वाधिक खप असलेल्या 2 वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात द्यायची आहे. जाहिरातीत काय असावे, आरक्षण प्रवर्ग असावा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा असावी, पदाची वेतन श्रेणी असावी, शासनाच्या जाहिरात परवानगी आदेश क्रमांक असावा. हे सगळं तुम्हाला जाहिरातीमध्ये करायचं आहे आणि जाहिरातीत वस्तुस्थितीशी विसंगत किंवा खोटी माहिती दिल्यास शासनाकडून नियुक्तीला थेट मान्यता नाकारली जाऊ शकते. आणि टप्पा 3 असेल निवड आणि सेवार्थ प्रणालीमध्ये नोंदणी कशी करायची आहे, तर पहिली म्हणजे उमेदवाराची निवड करणं, संस्थेने योग्य प्रक्रियेने पात्र उमेदवाराची निवड करून प्रस्ताव पाठवणे, समितीची मान्यता स्टेप 2 मध्ये घ्यायची, संचालक पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती प्राप्त प्रस्ताव अवघ्या 15 दिवसात वैयक्तिक मान्यता देऊ शकते आणि स्टेप 3 सेवार्थ प्रणाली, मान्यता मिळाल्यानंतर पगार सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्याचे नाव तातडीने सेवार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. अशा पद्धतीने हे टप्पा 3 तुमचा असणार आहे आणि पुढे जाऊन नियम मोडल्यास होऊ शकते कडक कारवाई. त्या दोघांनाही सांगितलंय, एक म्हणजे शासकीय अधिकारी नियमांचे उल्लंघन करून चुकीची मान्यता दिल्यास किंवा हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल. संस्था चालकांना सुद्धा इथे जबाबदार ठेवलेला आहे. बनावट कागद तयार करणे किंवा भरतीत अनियमितता आणण्याच्या यावरती रिजेक्शन जर केलं संस्था चालकांनी अशा गोष्टी केल्या तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. गैरप्रकार उघडकीस आल्यावर संबंधित खाजगी व्यवस्थापन किंवा व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता आणि इतर कायद्यानुसार थेट फौजदारी गुन्हा म्हणजे FIR दाखल होऊ शकतो. असा हा एक GR आला आहे. ह्या GR मध्ये आश्रमशाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी जे 8 प्रकारचे आहेत त्यांच्या भरती संदर्भातले निकष त्यांनी यात सांगितले. आता हा GR काय आला तर लक्षात घ्या की 21 वर्षानंतर कोर्टाने स्थगिती उठवली आहे आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती होणार आहे. आता ही भरती होत असताना पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. फक्त ते अल्पसंख्याक शाळांसाठी स्वतंत्र पोर्टल येण्याची शक्यता आहे. सो या सगळ्या अपडेट मी तुम्हाला देत असतो. यावर तुमचं काय मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या ग्रुपमध्ये मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि शिक्षक भरती संदर्भात सगळं अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून आताच बेल आयकॉन क्लिक करा. आणि विशेष जाताना सांगू इच्छितो की ज्यांना टीईटीची तयारी करायची त्यांनी ही बॅच ₹2 टीईटीची तयारी करण्यासंदर्भातल्या सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड आहे. सेपरेट विषयानुसार बॅचेस आहे आणि सुधारित आवृत्तीची नवीन पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे पुस्तक सगळ्यांकडेच असावं ज्याला आपण टीईटी सक्सेस मास्टर म्हणतो, ज्यामध्ये PYQ टाकलेले आहे. सो लगेच ऑर्डर करण्यासाठी तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता किंवा खाली नंबरवरती कॉल करून माहिती घेऊ शकता आणि बॅचेस जॉईन करायचे असेल तर ऍप डाउनलोड करून डायरेक्ट जॉईन करू शकता. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.